नमस्कार भैया. नमस्कार. नाव सांगा पहिल्यांदा तुझं. समाधान पांडुरंग कटरे, गाव. पारेकरवाडी. पारेकरवाडी. आपल्या बैलाचं नाव. मस्तान. मस्तान. हा. मस्तानच्या मालकाचं नाव सांगा. मस्तानच्या मालकाचं नाव आरकेश काळे. आरकेश काळे. तुम्ही नियोजनात आणि सोबत असता का सुट्टीलाही? नियोजन म्हणजे आपण टीम सगळी मिळून करते नियोजन. असं का? मला सांगा मस्तान. मस्तान आता किती जाते? आदत आज. आदत आहे. मस्तानचं किती मैदान आहे? मस्तानचं आता बघा 7-8 मैदान आहे. हां. बैल आज फायनल पात्र झाला. फायनलसाठी पात्र झालं. आज नियोजन कोणासोबत होतं? नियोजन ते गाण्यांचा एक बैल होता, हां. बावऱ्या म्हणून बैल होता. बावऱ्या म्हणून. त्याच्याबरोबर मस्तान. मस्तान. बावऱ्यावर पण नांद्या. हा. त्याच्याबरोबर मस्तान होता. हा. किती गटात पळाली गाडी? 14.5 14व्या गटात पळाली का? आणि सेमी 4. गाडी ड्रायव्हर कोण होता आज? गाडी ड्रायव्हर सोन्यानं हांडी पहिल्यांदा. हां. सेमीला बाल ड्रायव्हर हांडी. सेमीला बालू ड्रायव्हर हांडी. गटाला कसं काय स्पीड लागेल काय? गटाला चांगलं स्पीड लागलं, हां. पण सेमीला अपेक्षा होती की खोंडानं आज गाडी वळा. हां. थोडक्यात झालं. क्वार्टरला उतरले. हां. मस्तान खरेदी केलेली आहे का घरचा आहे? खरेदी केलेली आहे. खरेदी केली. कुठून खरेदी केली काय? खरेदी आपण बाजारातूनच केली होती. बाजारातून केली ती. कितीला खरेदी केली ती? 55,000ला केली होती. 55,000ला. तेव्हा बारकं होतं, त्यावेळी किती वय होतं मस्तानचं तरी? तर एक 8-9 महिन्यात असं. 8-9 महिने. आता किती वय भरेल तरी? आता वय एक वर्ष होऊन गेलं. 1 वर्ष होऊन गेलं. होय. मस्तान समजा आपल्याला कोणी विचारलं द्यायचं आहे तर काय का विकायचा का? नाही नाही. मस्तान विकायचा ना? ठेवायचा. आता कोणाच्या घरी असतं परत जर मस्तान? मालकाची इच्छा झाली हां. तर विकायचं, नाही तर विकायचं. आमची टीमची विचार आहे ना, हां. संपूर्ण विचार- टीमच्या विचारानं. विकायचं नाही. हां. जर म्हणजे मालकात जर असेल हां. तर तर द्यायचा. हां. म्हणजे अजून मस्तानचे देणे घेण्याचा काही विषय नाही. नाही अजून. मस्तान 15 मैदान तुम्ही म्हणताय पळवलाय. होय. किती मैदानात गटपास झाला? चांगले 8-9 मैदान गटपास आहे. सेमीला बैल पुरत नाही, त्यामुळे म्हणजे पायऱ्यामुळं अडचणीत असल्यामुळं गुलालात नाही. हा. आज योग आला गावचं मैदान आणि गावच्या मैदानात चांगला पायरा मिळाला आणि नशिबान साथ दिली आणि फायनल राहिलं, पण क्वार्टरचा तरी गुलाला अंगाला लागला मस्तानची. लागला. काय सांगाल मस्तानबद्दल? मस्तान आदत आहे, माप मोठा आहे. अजून मस्तान किती दिवस दात लावणार नाही तरी? मस्ताना अजून एक 7-8 महिने दात लावत. दात लावत नाही. 7-8 महिन्यानंतर आता मस्तानचं वय तरी किती? 1-2 वर्षाचं आहे हो मस्तान? एवढा नाही, मग 1.5 वर्षाचा. 1.5 वर्षाचा. अजून 7-8 महिने म्हणजे 2.5 वर्षापर्यंत काय मस्तान दात लावत नाही. किती खांदी पळतो काय? दोन्ही खांदी. दोन्ही खांदी पळतो. आतनं. आतनं. दोन्ही खांदी आतनं. पळवलं आहे का कधी? ट्राय केले का दोन्ही खांदी का बाहेरनं बाहेरनं? केलंय ट्राय, हां. पण असा चोपतोय बैल माणसाने गमजाला घाल. म्हणजे थोडाफार चपतोय, म्हणजे आतनं पळतोय दोन्ही खांदी. बुजारा आहे. आतनं बुजारा. दोन्ही खांदी. काय सांगाल मस्तानबद्दल? आज गुलाल अंगाला लागला पहिलाच. काय सांगाल? कशा याच्या भावना? आज आनंद आहे, हां. कारण आता आम्हाला 2-3 मैदान गट सुद्धा नव्हता. हं. आज गट काढून फायनल राहिली. गट काढून आज सेमी आम्हाला खूप काढून आनंद आहे. फायनलसाठी पात्र. म्हणजे तिन्ही फेरं आणि तिन्ही फेऱ्यात क्वार्टरचा गुलाल मस्तानला लागला. हो. मस्तानचं काय खासियत सांगतात? तोंडाला कसा आहे किंवा सुट्टीला कसा आहे? खाली तळ पण टाकतो. हां. जर बैल जर असेल मापातला तर बैल घेऊन जातो. जर खोंड जर आदताची गाडी हाणली हं. तर खोंडाच्या हिशोबानेच पळणार, आणि जर स्पीडचा बैल काढला तरी बैलाच्या हिशोबानेच पळणार. आता तुम्ही म्हणताय एक 8-9-10 जणांची टीम आहे. हा. तुमचं वय काय आता? माझं वय 16 चालू. 16. तुम्हाला नाद गावापासून आहे काय? नाद 12 वर्षापासून. 12 वर्षापासून नाद आहे. घरी बैल काय येते का? घरी 2 आहेत. ती दोन आता आहेत. एक जत्रेतनं घेतले. हां. ती आपले मागते, ती 1.5 लाख रुपये मागते वळूला. हां. घरचं वासूर. हा. त्याला काय मस्तानला कोणी मागणी केली का? ह्याला मागणी केली 4.5 लाखाला. हां. पुण्यासाठीचं गडी. पुण्यासाठी 4.5 लाखाला मागणी केली. कधी केली ती मागणी तरी? मागणी कधी केली ती? एक 4-5 महिने झाले त्याला. 4-5 महिने झालं मागणी आपल्याला केली. बैल द्यायचा नव्हता. द्यायचं नव्हतं. म्हणजे अजून पण बैल द्यायचा नाही, पण मालकाच्या समजा देणी म्हणे आलं तर बैल द्यायचा आहे, तसं काय नाही. असं काय नाही. आज फायनलचा गुलाल पहिलाच मस्तानच्या शरीराला लागला. होय. आज आनंद आहे. आनंद आहे. गावचं मैदान. गावचं. काय सांगाल अजून मस्तानबद्दल? अजून बघा मस्तांचं आपल्या स्वभाव, म्हणजे बैल असा गाडीला झोपला राबालाही तर बडाव बैलागच बैल चालणार. हां. आता आत बाहेर करणार नाही. नीट चिचणीला बैल जाते तसं. रागीट नाही, शांत स्वभावाचा आहे ना? लय शांत आहे. आणि राग आणला बारक्या पोरांना मारतो का? नाही. आता कसं आहे, हलवत नाही. शिगाडी तुमच्या सोबत बारका आहे, तुमच्या टीम मध्येच असणार आहे. हा. मग बारक्या लहान मुलांनाही मारतो का मस्तान? नाही, कुणाला सुद्धा मारत नाही. नाही ना? बायकांना वगैरे स्त्रियांना नाही ना? काहीच म्हणजे मस्तान शांत स्वभावाचा आहे. शांत जर अवतला ना तर आपण तापवायचं जात पण मस्तानची खिल्लार ना? खिल्लार. हा. खिल्लार.
चालते. मस्तानला आपण पुढच्या भविष्यासाठी शुभेच्छा देऊया. आणि आज गुलाल पात्र ठरला आर्केश चंद्रकांत काळे पारेकरवाडी आणि समाधान पांडुरंग कटरे पारेकरवाडी यांचा आदत किंग मस्तानला पुढील वाटचालीस आपल्या चॅनलकडून हार्दिक अशा शुभेच्छा आणि धन्यवाद. मस्तान.